नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण SRPF वरणगाव भरती 2026 करिता अतिसंभाव्य चालू घडामोडी प्रश्नांचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओचा भाग क्रमांक 2 असणार आहे। तुम्ही याआधील व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, कुठेही वेळ वाया न घालवता थेट प्रश्नांना सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, 1 फेब्रुवारी 2026 मध्ये भारतातील पहिला म्युझिकल रोड कोणत्या शहरात बांधला गेला? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, मुंबई या शहरात बांधला गेलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया। 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे कोण होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन हे 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे प्रमुख पाहुणे होते। पुढील प्रश्न पाहूया। ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, भारत या देशाने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकलेली आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारताचा हा कितवा क्रमांक होता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, 91वा। तर मित्रांनो, 2025च्या भ्रष्टाचार धारणा निर्देशांकात भारताचा क्रमांक हा 91वा होता। पुढील प्रश्न पाहूया। 2026 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, 131 व्यक्तींना 2026 मध्ये पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते। पुढील प्रश्न पाहूया। नुकतीच जपानच्या पंतप्रधान पदाची निवडणूक कोणी जिंकली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, सनाई ताकाइची यांनी नुकतीच जपानच्या पंतप्रधान पदाची निवडणूक जिंकलेली आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मध्ये कोणत्या देशाचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा केलेला आहे? त्याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, मलेशिया या देशाचा आंतरराष्ट्रीय दौरा केलेला आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, प्रवीण विशिष्ट यांची भारताचे नवीन केंद्रीय दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती झालेली आहे मित्रांनो। पुढील प्रश्न पाहूया। 79वी संतोष ट्रॉफी 2026 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3, सर्व्हिसेस या संघाने 79वी संतोष ट्रॉफी 2026 जिंकलेली आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, संतोष ट्रॉफी ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे, लक्षात असू द्या। पुढील प्रश्न पाहूया। विंग्स इंडिया 2026 पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ। तर मित्रांनो, विंग्स इंडिया 2026 पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळाला सन्मानित करण्यात आलेले आहे। पुढील प्रश्न पाहूया मित्रांनो। मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2, युमनाम हेमचंद। तर मित्रांनो, मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून युमनाम हेमचंद यांची नियुक्ती झालेली आहे। पुढील प्रश्न पाहूया। एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला HR संचालक कोण बनल्या आहेत? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1, निवेदिता दुबे हे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला HR संचालक बनलेल्या आहेत। पुढील प्रश्न पाहूया। 2026च्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय होती?
तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 वंदे मातरमची 150 वर्ष. तर मित्रांनो 2026च्या प्रजासत्ताक दिनाची थीम ही वंदे मातरमची 150 वर्ष होती. पुढील प्रश्न पाहूया. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये विकसित भारताच्या लक्षणासाठी कोणत्या वर्गाला केंद्रस्थानी ठेवलेले आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 गरीब, शोषित आणि वंचित या वर्गाला केंद्रस्थानी ठेवलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. T20 विश्वचषक 2026 मध्ये भारताने पाकिस्तानचा किती धावांनी पराभव केलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 61 धावांनी पराभव केलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ICC अंडर-19 विश्वचषक 2026 मध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 इंग्लंड या संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. अर्थसंकल्प 2026-27 अंतर्गत किती पुरातत्व स्थळांचा विकास केला जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 15 पुरातत्व स्थळांचा विकास केला जाणार आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त कोण बनलेले आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 राजकुमार गोयल हे भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त बनलेले आहेत. तर मित्रांनो प्रश्न आवडत असतील आणि तुमचा सराव होत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. पुढील प्रश्न पाहूया. पुरुष T20 विश्वचषक 2026 चे यजमानपद कोणते देश भूषवत आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 भारत आणि श्रीलंका हे पुरुष T20 विश्वचषक 2026 चे यजमानपद भूषवत आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. महिला प्रीमियर लीग 2026 चा अंतिम सामना कोणत्या संघाने जिंकला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर बेंगळुरू या संघाने 2026 चा अंतिम सामना जिंकलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. T20 विश्वचषक 2026 चा ब्रँड एम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 रोहित शर्मा यांची T20 विश्वचषक 2026 चा ब्रँड एम्बॅसेडर म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढील प्रश्न पाहूया. ICC महिला विश्वचषक 2025 चे आयोजन कोणत्या देशाने केलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार पर्याय 1 श्रीलंका आणि भारत या दोन देशाने ICC महिला विश्वचषक 2025 चे आयोजन केलेले आहे. पुढील प्रश्न पाहूया. विजय हजारे ट्रॉफी 2026 कोणत्या संघाने जिंकलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 विदर्भ या संघाने विजय हजारे ट्रॉफी 2026 जिंकलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. इराणी कप 2025-26 चे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 विदर्भच्या संघाने इराणी कप 2025-26 चे विजेतेपद जिंकलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मधील पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 कार्लोस अल्कराज याने ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मधील पुरुष एकेरी विजेतेपद जिंकलेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. कॅलिन्स डिक्शनरीचे 2025 चा वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित केलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 वाइब कोडिंग हा शब्द कॅलिन्स डिक्शनरीने 2025 चा वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. फेब्रुवारी 2026 पर्यंत
भारतात एकूण किती रामसर स्थळे आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 98. तर मित्रांनो, फेब्रुवारी 2026 पर्यंत भारतात एकूण 98 रामसर स्थळे आहेत. पुढील प्रश्न पाहूया. मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 ओपल सुचाता यांनी मिस वर्ल्ड 2025 चा किताब जिंकलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 7 मे 2025 रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरचा मुख्य उद्देश काय होता? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 दहशतवादाच्या पायाभूत सुविधा नष्ट करणे हा ऑपरेशन सिंदूरचा मुख्य उद्देश होता मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. BCCIने भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे प्रायोजक कोणाला बनवलेले आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे अपोलो टायर्स यांना BCCIने भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन जर्सीचे प्रायोजक बनवलेले आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 मिशेल बेचलेट यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. नेपाळमधील कोणत्या आंदोलनामुळे पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 जेन झी आंदोलनामुळे नेपाळमधील पंतप्रधान KP शर्मा ओली यांनी राजीनामा दिलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. राज्याबाहेरून येणाऱ्या वाहनावर ग्रीन टॅक्स लावण्यास कोणत्या राज्याने सुरुवात केलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 उत्तराखंड या राज्याने राज्याबाहेरून येणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स लावण्यास सुरुवात केलेली आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रकुल खेळ 2030 चे यजमानपद कोणत्या शहराला मिळाले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 गुजरातमधील अहमदाबाद या शहराला कॉमनवेल्थ गेम 2030 चे यजमानपद मिळालेले आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. नोव्हेंबर 2025 मध्ये 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 नितीश कुमार हे नोव्हेंबर 2025 मध्ये 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनलेले आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. 6वा भारत व्हिएतनाम लष्करी सराव विनबॅक्स कोठे पार पडलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 हनोई येथे 6वा भारत व्हिएतनाम लष्करी सराव विनबॅक्स पार पडलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये NDAने किती जागा जिंकलेल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 3 202 जागा बिहार विधानसभा निवडणूक 2025 मध्ये NDAने जिंकलेल्या आहेत मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. मरणोत्तर PV नरसिंहराव पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 मनमोहन सिंग यांना मरणोत्तर PV नरसिंहराव पुरस्कार देण्यात आलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारलेला आहे मित्रांनो. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय तपास संस्थेचे विद्यमान महासंचालक कोण आहेत? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 राकेश अग्रवाल हे राष्ट्रीय तपास संस्थेचे विद्यमान महासंचालक आहेत. पुढील प्रश्न पाहूया. G20 शिखर परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 1 जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका. पुढील प्रश्न पाहूया. AI आधारित पढाई विथ AI हा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे पर्याय 2 हिमाचल प्रदेश.
तर मित्रांनो, AI आधारित पढाई विथ AI हा उपक्रम हिमाचल प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे. पुढील प्रश्न पाहूया. नेपाळमध्ये झालेली अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकलेली आहे? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे भारत या देशाने नेपाळमध्ये झालेली अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 हे जिंकलेली आहे मित्रांनो.